नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. आमदार सुहास बाबर आणि राजेंद्र अण्णांचा भाजपला दे धक्का. आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार सुहास बाबर व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी युतीची घोषणा करून भाजपला मोठा धक्का दिला. या युतीमुळे तालुक्यात भाजप व आमदार गोपीचंद पडळकर गटाला मात्र मोठा फटका बसणार आहे. कारण आमदार सुहास बाबर आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना मानणारा तालुक्यातील मोठा वर्ग या युतीच्या निमित्ताने एकत्र येऊन युतीच्या उमेदवारांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावू शकतो. आज झालेल्या आटपाडीतील पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली. या युतीच्या घोषणेने आटपाडी तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. पाहूया आमदार सुहास बाबर व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांची एकत्रित पत्रकार परिषद. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं पत्रकार परिषदेसाठी आमदार सुहास बाबासाहेब तानाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष युवक अध्यक्ष अनिल शेख सगळ्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यावेळेस आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताकदीनं लढवणार आहोत. चांगल्या पद्धतीनं त्या तालुक्यामध्ये आमदारांनी काम केलेलं आहे. त्याला साथ द्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे इलेक्शन 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण पडलं जरी असलं तरी ओपन ठिकाणी सुद्धा आम्ही एनटीच्या ओबीसीच्या जागा दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कुणावरती अन्याय असा केला असं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता मतदार आमच्या बरोबर आमच्या विचाराबरोबर येते एवढंच ह्या निमित्तानं मी सांगतो. सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, या विभागाचे माजी आमदार आदरणीय अण्णा, आमचे सहकारी मित्र आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब, राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्र अभिषेक, आदरणीय पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, आदरणीय विनायक शेठ मासा, आदरणीय सगळे मंडळी, मी आणि अण्णा काही दिवसापूर्वी आम्ही सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली होती आणि चांगला प्रस्ताव एकमेकांना देऊन निश्चितपणे या आटपाडी तालुक्यातल्या पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषद एकत्रितपणे आपण सर्वांनी लढूया आणि एक चांगल्या विचाराची मोठ या तालुक्यामध्ये बांधणं आवश्यक आहे. आणि एकत्रितपणे काम केल्यानंतर निश्चितपणे हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवरती आपण नेण्यामध्ये यश येईल. आणि सगळे प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे मान्य झालं, आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतलाय. या युतीसाठी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, या सगळ्यांची संमती घेऊन एकत्रितपणे आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढतोय. आणि निश्चितपणे एक विश्वास आहे की या तालुक्यातली सगळी जनता, सगळे मतदार या वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करतील आणि एक चांगली संधी या निमित्तानं या तालुक्यामध्ये काम करण्याची आम्हाला सर्वांना एकत्रितपणे मिळेल. हर्षवर्धन सभापती असताना म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कमी वयाचे सभापती तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा. मी खानापूर पंचायत समितीमध्ये 5 वर्ष काम केले, परत जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना 5 वर्ष काम केले. आम्ही पंचायत समिती यशवंत पंतांच्या अभियानामध्ये राज्यात पहिली आणली, परत जिल्हा परिषद आम्ही राज्यात पहिली आणली. मला असं वाटतं की हर्षवर्धन देशमुखांच्या काळामध्ये त्या पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या उपक्रम राबवले, चांगली काम झाले होते. पण
त्याच्यानंतरच्या 2.5 वर्ष थोडंसं मला असं वाटतं की आपली पंचायत समिती मागे पडली. हा तालुका माझ्या विधानसभेचा भाग आहे, त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या विचाराचे लोक जर एकत्र आले या तालुक्यामध्ये आणि जर ह्या तालुक्याला आपण एक वेगळी दिशा देऊ शकलो तर ते निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी निधून पुढच्या विकास कामांसाठी आवश्यक आहे. की करणं क्रमप्राप्त असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि या पाठिंबाचा उद्देश एकच आहे की शेवटी असं आहे, आता नगरपंचायतची निवडणूक झाली, जरी शिवसेनेला पराभव लागला पण त्यावेळेला जर अण्णा आम्ही एकत्र असतो तर चित्र वेगळं दिसलं असतं. जवळपास 200-250 कोटीची कामं करून आम्ही त्या ठिकाणी मागे पडलो. त्यामुळं ह्या राहिलेल्या माझ्या 4 वर्षाच्या कार्यकालामध्ये किंवा भविष्यामध्ये ही पंचायत समिती विजयी झाल्यानंतर या तालुक्यामध्ये अपेक्षित जेवढं काम आहे त्या भागातल्या लोकांना ते करण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे सगळे म्हणून इथून पुढे पार पाडतो. कायमस्वरूपी राहील. कसं आहे, ह्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही जर एकत्र आलो असेल तर आमची जबाबदारी निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा आम्ही एकत्रितपणे काम करू. ज्या त्यांच्या कल्पना असतील, आमच्या कल्पना असतील ते एकत्रित बसून किंवा जे भविष्याच्या राजकारणाचे निर्णय घ्यायचे असतील ते आम्ही एकत्रितपणे घेऊ. ग्रामपंचायतला ही कंटिन्यू राहणार. प्रयत्न करू आम्ही. कसं होतं, शेवटी खाली जसं जसं उतरतील म्हणजे लोकसभेचं वेगळं, विधानसभेचं वेगळं, झेडपी पंचायत वेगळं, ग्रामपंचायत थोडं आणखीन कमी आलं, मतदारसंख्या कमी आली की आणि परत ते गाव लेवल आले की थोडं स्थानिक लेवलला वेगळे विषय असतात. विरोधकाकडून तुमच्यावरती घराणेशाहीचे सुद्धा आरोप होत आहेत. या आरोपाबद्दल काय सांगाल? आता नाही मी सांगतो ना, मी काय त्यांच्या कोणाबद्दल मी काय बोलणार नाही. मला त्यांच्या कोणाचा अपमान करायचा नाही, माझी ती भूमिका नाही. पण घराणेशाहीचा आरोप करत करतच नेतृत्व मोठं व्हायचा प्रयत्न झाला. पण आज त्यांच्या घरात एक सरपंच आहेत, एक आमदार आहेत आणि एक झेडपीचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेला सभापती होते माझ्याबरोबर. तुमच्या घरात 4 सदस्य असताना 4चे 4 आता राजकारणात आहेत. ही घराणेशाही नाही का? आता 5वे. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप मला काय मान्य नाही. शेवटी राजकारण करत असताना त्यांना करता येणार. हा, त्यांना करता येणार. आता आणि कोण नवीन केलं तर ठीक आहे, ते दोघांच्यावर करावं लागेल, आमच्यावर करावं लागेल, त्यांच्यावर करावं लागेल. दिगंजीतून त्यांनी दाखल केलेले आहे, त्यांच्यावरती एक सोशल माध्यमावर टीकास्त्र उडले की अजून वय नसताना सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, म्हणजे जुने निष्ठावंत आहेत, त्यांना कुठेतरी डावललं जाते. असं नाही. मी तुम्हाला परत एक सांगतो, या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक ना एक उमेदवार हा त्या गटातल्या गणातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी चर्चा विनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्याशी पूर्ण बाबा काय करायला पाहिजे काय नाही हे सगळे इंडिव्हिज्युअल प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी ज्यांनी ही पार्टी उभा करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या लोकांशी चर्चा विनिमय करून उभं केले. त्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज भाई यांचं नाव सुचवलं आणि उलट कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आता नवी पिढी राजकारणात पुढे घेऊन आता त्या मुलांनी हातात घेतलं पाहिजे. आम्ही गारडी पंचायत समिती करण्याला 23 वर्षाची मुलगी उभा केली. LLM झालेली मुलगी आहे, शेंडे म्हणून आमच्या देवनगरचे. असं अण्णांची किंवा आमची किंवा दोन्ही पक्षाच्या एक धोरण असं ठरलंय की आता नव्या पिढीने थोडं हे सगळं सांभाळावं, हे सगळं हातात घ्यावं आणि कुणाचे अप्रोक्ष आपण हा निर्णय घेतलेला नाही. पार्टीतल्या सर्व कार्यकर्त्यांशी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाशी आम्ही सगळे बोललो आणि बोलून निर्णय करून आपण ते निर्णय घेतले. त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी एक मुलगी 22 वर्षाची मुलगी नगराध्यक्ष झाली. तिथं वयाचा क्रायटेरिया नसतो. राजकारण हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, वय ह्याच्यापेक्षा सुद्धा शेवटी कर्तृत्व हा भाग असतो. त्यामुळं काही लोकांना जर संधी दिली तर काही मुलं मोठी होऊ शकतात राजकारणामध्ये. निंबोडे गटात आपल्यापुढे आव्हान असेल का असं काय? मला असं वाटतं तुम्ही विचार करत असताना फक्त ती समोरच्या ज्या अपोजिशन पार्टीचे कॅन्डिडेट आहेत त्या आमदारांच्या घरातले आहे. राजकारणामध्ये असं नसतं. माझं असं मत आहे की कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्या विद्यार्थी मोठे आज त्यांच्यापेक्षा सक्षम आहेत. त्या स्वतः काम करत आहेत. त्या LLB झालेल्या ताई आहेत, आमच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं काम गेले अनेक वर्ष चालू आहे. आणि मला असं वाटतं की त्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त संपर्क हा विद्याताईंचा आहे.
त्या वाड्या वस्त्यावरती पोहोचले. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या मदतीने मुलांना शिक्षणासाठी खूप मोठी मदत झालेली आहे. आपल्या भागातली मुलं ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावेत म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अनेक लोकांना त्यांच्या कुटुंब सावरण्यामध्ये किंवा अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची खूप मोठी मदत झाली. मला असं वाटतं की आज आजच्या घडीला विद्याताई मोठेंचा विजय व्हायला मला तर काही अडचण वाटत नाही. इतकं चांगलं सक्षमपणे ते स्वतः काम करतात. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.